मुंबईत महापालिका निवडणुकांची उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ आता संपलेली आहे। या काळात मुंबईत नेमकं काय काय घडामोडी घडल्या हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। तर मुंबईत महापालिका निवडणुकांचा उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ आता संपलेली आहे। तर शेवटच्या क्षणापर्यंत अनेक राजकीय आणि नाट्यमय घडामोडी घडल्याचं देखील मुंबईमध्ये पाहायला मिळालं। अनेक इच्छुक देखील नाराज झाल्याचं देखील मुंबईमध्ये आपण पाहिलेलं आहे। आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे जोडले जातात आहेत, त्यांच्याकडून अधिकची अपडेट आपण घेऊयात। चेतन, आपण पाहतोय संध्याकाळी 5 वाजेपर्यंतची मुदत होती, मुदत संपलेली आहे आणि त्या 5 वाजेपर्यंत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्याचं देखील मुंबईतील अनेक प्रभागांमध्ये आपल्याला पाहायला मिळाले। एकंदरीत अपडेट काय? निश्चितच शुभम, कारण आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता। त्यात मुंबईसाठी विशेष म्हणजे दुपारी 3 ऐवजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ देण्यात आलेली होती। मात्र आज दिवसभरामध्ये मुंबईत प्रचंड राजकीय घडामोडी घडताना आपण पाहिल्या। विशेषतः महायुतीचं जर बोलायचं झालं तर रिपाई सारखा एक महत्त्वाचा पक्ष ऐनवेळी निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्याच्या महायुतीमधून विभक्त झाल्याचं पाहायला मिळालं। जरी मैत्रीपूर्ण लढतीची घोषणा रिपाईने केली असली तरी 38 मतदारसंघांमध्ये आता भाजप आणि शिवसेनेच्या विरोधात आपल्याला रिपाई लढताना पाहायला मिळणार आहे। उर्वरित मतदारसंघांमध्ये मात्र रिपाईने आपला पाठिंबा शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांच्या सोबत राहील अशी घोषणा केलेली आहे। दुसरीकडे पाहिलं असेल तर जवळपास 8 वर्षांनंतर या निवडणुका मुंबईमध्ये पार पडत आहेत। त्यामुळे गेल्या 8 वर्षांमध्ये जे चित्र मुंबईत बदललेलं होतं, मोठा भाऊ म्हणून भाजप एकंदरीत उदयास आला। सर्वाधिक आमदार सध्या भाजपचे मुंबईत आहेत आणि राज्यात आणि केंद्रात असलेल्या सरकारमुळे कुठेतरी जे सर्वेक्षण झालं होतं त्यामध्ये भाजपचे जवळपास 100 नगरसेवक निवडून येतील असा दावा केला जात होता। त्यामुळे भाजपामध्ये इच्छुकांची भाऊगर्दी पाहायला मिळाली आणि म्हणूनच बंडखोरीचा सर्वाधिक फटकाही भाजपला पाहायला मिळाला। शिंदेंनी वाटाघाटीमध्ये तब्बल 90 जागा आहेत, 227 पैकी त्या आपल्या पदरात पाडून घेतल्या। त्यामुळे 137 जागांमध्ये भाजपला उमेदवार देताना नाकी 9 आलेले होते आणि म्हणूनच जवळपास 40हून अधिक मतदारसंघांमध्ये मुंबईमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आता भाजपकडून या बंडखोरांना कुठेतरी बंडखोरी मागे घेण्याचं आवाहन करण्याची कार्यवाही आजपासून सुरू केली जाईल। पुढच्या 3 दिवसांमध्ये आता आणखी नाट्यमय घडामोडी आपल्याला पाहायला मिळू शकतात। चेतन, एका बाजूला हे सगळं असताना एका जागेची खूप चर्चा सध्या रंगलेली आहे। प्रकाश सुर्वेंचा मुलगा राज सुर्वे याला उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर अनेक घडामोडी घडतात, त्या संदर्भात अपडेट काय? निश्चित शुभम, आता 5 वाजता उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ संपली। मात्र तत्पूर्वी काही मिनिटांपूर्वी ही मोठी घडामोड मागाटाने विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळाली। याआधी कालपर्यंत एकंदरीत वॉर्ड क्रमांक 5 वरती जी घासाघी सुरू होती भाजप शिवसेनेची, भाजपकडून प्रवीण दरेकर यांनी पूर्ण जोर लावला होता त्यांचे बंधू आणि माजी नगरसेवक प्रकाश दरेकर यांना ही सीट मिळावी, तर संजय घाडी यांच्यासाठी शिवसेना आग्रही होती। मात्र ऐनवेळी मागाठाण्याचे आमदार जे आहेत प्रकाश सुर्वे त्यांनी आपल्या मुलासाठी या ठिकाणी उमेदवारी मागितली आणि राज सुर्वे यांच्यासाठी हा मतदारसंघ सोडला जाईल अशी घोषणा झालेली होती। मात्र तत्पूर्वी दोन्ही पक्षांकडून सातत्याने नाराजी व्यक्त केली जात होती। संजय घाडींना वॉर्ड क्रमांक 4 मध्ये तर वॉर्ड क्रमांक 3 मध्ये प्रकाश दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली। मात्र वॉर्ड क्रमांक 4 मधून या आधीच मंगेश पांगारे यांनी आपल्या उमेदवारीची तयारी पूर्ण केलेली होती। त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा थेट इशारा शिवसेनेला दिला। त्यामुळे या ठिकाणी शिवसेनेला माघार घ्यावी लागली आणि मंगेश पांगारे यांना कुठेतरी त्यांना उमेदवारी अर्ज द्यावा लागला, एबी फॉर्म द्यावा लागला आणि परिणामी माजी नगरसेवक असलेले संजय घाडी यांना पुन्हा एकदा वॉर्ड क्रमांक 5 मधून उमेदवारी देण्यात आली आणि त्यामुळे राज सुर्वे जे स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे यांचे चिरंजीव आहेत त्यांना आता उमेदवारी अर्ज मागे घेण्याची नामुष्की उडवलेली आहे। परिणामी मोठ्या नाट्यमय घडामोडी आपल्याला मुंबईतल्या या मतदारसंघात पाहायला मिळत आहेत। चेतन, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या घडामोडींच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।